नमस्कार, मी तृप्ती कुंभार. जोगेश्वरी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. पाहुयात पुण्यातील काही विशेष घडामोडी. माननीय शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सौ चंचलाताई कोदरे यांच्यातर्फे स्वच्छता अभियान मुंडवा येथे राबवण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरवले आहे. तरी सगळे कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी, सर्व नगरसेवक या सर्वांच्या मदतीने आजपासून पूर्ण पुणे शहरभर स्वच्छता अभियान, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर असे विविध कार्यक्रम आयोजित करीत आहोत. आज मुंडवा गावामध्ये सर्व कार्यकर्त्यांच्या मदतीने, शालेय विद्यार्थ्यांच्या मदतीने, त्याचबरोबर सर्व महिला मंडळाच्या वतीने आज स्वच्छता अभियान राबवण्यास सुरुवात केली. हा पूर्ण आठवडा स्वच्छता सप्ताह म्हणून साजरा केला जाईल आणि पूर्ण आठवडाभर रोज एक एरिया निवडून आम्ही स्वच्छता अभियान राबवणार आहोत. आज मुंडवा भाजी मंडई, त्याचबरोबर आनंद निवासमधला काही भाग आम्ही स्वच्छतेसाठी निवडलं होतं. आज गेल्या 9:30 वाजल्यापासून गेल्या 2-2.5 तासामध्ये आम्ही या ठिकाणची चांगल्या पद्धतीने स्वच्छता केली. त्यामध्ये सगळ्यांचा सहभाग अतिशय चांगल्या पद्धतीने लाभला. नागरिकांचाही सहभाग चांगल्या पद्धतीने लाभला आणि त्याचबरोबर नागरिकांमध्ये अवेअरनेस निर्माण केला की त्यांनी कोणत्याही ठिकाणी असा उघड्यावर कचरा टाकू नये, कचऱ्याचं विघटन करावं, ओला कचरा सुका कचरा वेगळा करूनच मग त्यांनी तो कचरा पेटीत टाकावा. कारण शेवटी आपण जो कचरा संध्याकाळी साठलेला असतो त्यामध्ये हात घालायला आपल्याला निश्चितच किळस वाटते. मग हे कचरा वेचक जे आहेत त्यांना काही माणूस नाही आहेत का? मग त्यांनी हा कचरा रोज घाणीत हात घालून कचरा उचलायचा, तो पुन्हा त्या कंटेनरमध्ये टाकायचा. कंटेनर गाडी येईल तेव्हा ज्यावेळेस गाडी आल्यानंतर कंटेनर त्याच्यामध्ये डंप करून मग तो कचरा डेपोला जातो. कचरा डेपोच्या ठिकाणची सुद्धा आपण अवस्था पाहिली तर त्या ठिकाणी कचऱ्यावर प्रक्रिया करणं अवघड झालं आहे, कारण कचरा विघटित केला जात नाही. म्हणून नागरिकांना पुन्हा हेच सांगणं राहील माझं की ओला कचरा आणि सुका कचरा याचं वर्गीकरण करावं. ओला कचरा आपल्या जवळच्याच बागेमध्ये जर रोज जिरवला तर त्याचं खत निर्मिती होते आणि सुका कचरा जसं की प्लॅस्टिक, भंगार, आपण जसं पेपर रद्दीवाल्याला देतो त्या बदल्यात आपल्याला निश्चितच त्याचा मोबदला मिळतो. मग असं जर प्लॅस्टिक आणि काचसुद्धा रोज निवडली तर ते सुद्धा जर भंगारवाल्याला दिलं तर त्याचा मोबदला निश्चित मिळेल. मग राहिला ओला कचरा फक्त खाली, तो जर आपण आपल्या गार्डनमध्ये जर त्याचं खत तयार केलं तर निश्चितच रोज प्रत्येकाच्या घरातलं कचऱ्याची समस्या तिथल्या तिथं सोडवली जाईल. पण हे नागरिकांमध्ये जागरूकता असणं खूप गरजेचं आहे. म्हणूनच ही जनजागृती मोहीम मोठ्या प्रमाणात आता इथून पुढच्या काळामध्ये आम्ही सर्वजण राबवणार आहोत. आणि सर्वच नागरिकांना पुन्हा एक विनंती राहील की आपण आपल्या कचऱ्याचं विघटन करा, आपल्या कचऱ्याचं वर्गीकरण करा आणि आपला कचरा दुसऱ्याच्या दारात अथवा कंटेनरच्या बाहेर जाता येता आपण ज्या पिशव्या टाकतो, महानगरपालिकेच्या वतीने बऱ्याच ठिकाणी आम्ही कंटेनर उचलले कारण त्या ठिकाणी खूप दुर्गंधी व्हायला लागली की कंटेनर उचलून त्या ठिकाणी घंटागाडी सुरू केली. तरीही लोक वेळेवर हजर नसल्यामुळे त्यांच्या घरातला कचरा घंटागाडीत न गेल्यामुळे पुन्हा एकदा त्याच ठिकाणी फेकून जातात अक्षरशः, जरी तिथं कंटेनर नसेल तरी. मग त्यामुळे पुन्हा त्या ठिकाणी कचऱ्याचं मोठं स्वरूप तयार होतं आणि कचऱ्यामुळं तिथल्या दुर्गंधी, तिथल्या नागरिकांना त्याचा त्रास होतो. आज साहजिकच तो कचरा तिथल्या जवळपासच्या नागरिकांचा नसतो, तो आजूबाजूच्या एरियातल्या लोकांचा असतो. त्यामुळं पुन्हा एकदा आजूबाजूच्या सर्व एरियातल्या ग्रामपंचायत सदस्यांना सुद्धा आणि ग्रामपंचायतल्या नागरिकांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी त्यांचा कचऱ्याचं नियोजन त्यांच्याच ग्रामपंचायतीत करावं की जेणेकरून त्यांचा कचरा आमच्या महानगरपालिकेच्या हद्दीत येऊ नये आणि आमच्या लोकांना त्याचा त्रास होऊ नये. इथून पुढच्या काळातही त्यांनी तेवढा अवेअरनेस बाळगणं खूप गरजेचं आहे. इथून पुढच्या काळात अशाच पद्धतीचं स्वच्छता अभियान असेल, आरोग्य शिबिर असेल, रक्तदान शिबिर असेल, जनजागृती प्रत्येक विषयाची असेल किंवा विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञानदान असेल, आम्ही असंच कार्यक्रम सतत करणार आहोत आणि करत राहणार आहोत. आणि सर्वच नागरिकांना पुन्हा एकदा आवाहन करते की आपण कचरा रस्त्यावर टाकू नका, रिकाम्या जागी टाकू नका, उघड्यावर टाकू नका. किंवा त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण ओपन डेफिकेशन म्हणतो की उघड्यावर शौचालयसुद्धा लोक जातात, मग ते सुद्धा करू नये लोकांनी. म्हणजे आम्हाला तर अक्षरशः लाज वाटते की आपण 21व्या शतकाकडे जात आहोत आणि आपल्याकडे ओपन डेफिकेशन होते. आपण काही अगदीच खेडेगाव नाही की आपल्याकडे शौचालय नाही आहेत असं नाही. आणि ज्या ठिकाणी शौचालय आहेत तिथला सुद्धा वापर नागरिकांनी व्यवस्थित करावा. ज्या काही अडचणी असतील आम्ही लोकप्रतिनिधी तिथले शौचालय दुरुस्तीचं काम तर निश्चितच करत आहोत. आपल्या शहरामध्ये जास्तीत जास्त
असं शौचालय व्हावेत या पद्धतीने पण काम करत आहोत आणि इथून पुढच्या काळामध्ये स्लम एरियामध्ये शेल्टर संस्थेच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक घरात एक शौचालय बांधण्याचा एक नवीन उपक्रम आयोजित केलेला आहे. त्यासही निश्चितच लवकरच सुरू करू. योगेश्वर न्यूजला मी मनपूर्वक शुभेच्छा देते, कारण पहिलीच माझी या ठिकाणी मुलाखत योगेश्वर न्यूज चॅनल घेत आहे. तुम्हाला इथून पुढच्या भावी आयुष्यासाठी, तुमच्या भावी वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा आणि सर्व पुणेकर नागरिकांच्या वतीने, आमच्या मुंडवा ग्रामवासियांच्या वतीने सुद्धा मनपूर्वक शुभेच्छा. आजच्या बातमीपत्रात इथेच थांबूयात. उद्या भेटूयात नवीन घडामोडींसह. नमस्कार.